हे आपल्याला मिळालं स्वातंत्र्य, हे सूट बूट जे घालतोय आपण, याच्यासाठी रक्ताचं पाणी केलं बाबासाहेबांनी. त्यामुळे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, प्रत्येक शब्द बाबासाहेबांच्या आपल्या डोक्यात असला पाहिजे. मी बघतोय आपला समाज दारू पितो, तंबाखू खातो, शिकल्या सवरलेले लोक हे करतात, पार्ट्या करतात. लाज वाटली पाहिजे त्यांना. ज्याच्या पैशाने तुम्ही हे करताय, हे तुमचे पैसे नाही आहेत. तुम्ही जे खाताय पिताय हे तुमचे पैसे नाही, पार्ट्या करताय तुमचे पैसे नाही, बाबासाहेबांचे आहेत. म्हणून त्या गायिकेने लिहिलंय काय, मी खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. कवी लिहितात. ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. संविधानाचा एक महत्वाचा मुद्दा जो मी आपल्याला सांगू इच्छितो की काय दिलं संविधानाने आपल्याला आणि कसं आपलं रक्षण होऊ शकतं. आपलं रक्षण होण्यासाठी एक गोष्ट बाबासाहेबांनी संविधानात लिहिली, आर्टिकल 226, आर्टिकल 227. प्रत्येकाने लक्षात ठेवला पाहिजे. आर्टिकल 226 आणि आर्टिकल 227, जर तुमच्यावरती कुणी शासन म्हणजे मुख्यमंत्री, राज्यमंत्री, कुठलाही शासनाचा अधिकारी तुमच्यावरती तुमच्या वैयक्तिक संपत्तीमध्ये तुमच्या कुठल्याही प्रकारच्या स्वातंत्र्यावरती जर गदा आणत असेल तर तो व्यक्ती काय करू शकतो, कुठे जाऊ शकतो. आर्टिकल 226 नुसार तो कुठे जातो, हायकोर्टला जातो. त्याला डायरेक्ट हायकोर्टला जाण्याची मुभा आहे. तुम्ही विचार करता हे हायकोर्ट कशासाठी आहे, ते फक्त अपिलेट कोर्ट नाहीये, ते प्रत्येक माणसाचं स्वातंत्र्य जपण्याचं इन्स्टिट्यूशन आहे, संस्था आहे ती. तुमच्यावरती जर शासन अन्याय करत असेल तर तुम्हाला सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात जाता येतं डायरेक्ट. इथल्या कोर्टात तिथल्या कोर्टात जायची गरज नाही. अशा प्रकारचा एक मौलिक अधिकार आपल्याला दिला. आपल्याला जे 6 स्वातंत्र्याचे 6 फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, धार्मिक स्वातंत्र्य, कल्चर, हे जे अधिकार आपल्याला दिलेत, या अधिकाराचं रक्षण करण्यासाठी तुमच्या लक्षात हे असलं पाहिजे, आर्टिकल 226 हा आर्टिकल आपल्या या सगळ्या मूलभूत अधिकारांचं रक्षण करणारा आहे. हे तुमच्या डोक्यात असलं पाहिजे आणि म्हणून आमच्या दृष्टीने ते महत्वाचं आहे. दुसरं, संविधानाचं एक महत्वाचं पाऊल, संविधानाने सगळ्यात महत्वाचं काम आपलं केलं ते म्हणजे संविधानाने प्रत्येक व्यक्तीला मताचा अधिकार दिला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, स्त्रियांना 1960 ला अमेरिकेमध्ये अधिकार मिळाला. म्हणजे अमेरिका स्वातंत्र्य होऊन 200 वर्ष झाली तरी स्त्रियांना ऍडल्ट फ्रँचाइज, प्रौढ मताधिकार नव्हता. भारतामध्ये 1950 ला स्त्रियांना मिळाला. आज स्त्रिया ज्या अधिकाराने वागतात, ज्या ताकदीने वागतात, त्यांना माहित असलं पाहिजे कुठून मिळालं. हे बाबासाहेबांनी दिलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, या मताची जेव्हा तुम्ही बघता, हे जे मत कोणाला द्यायचं याच्यावरती डिबेट जेव्हा बाबासाहेबांनी केली, ते डिबेट जरा बघा, वाचा, तुमच्या लक्षात येईल काय केलं आपल्या महापुरुषांनी आपल्यासाठी. ते लोक म्हणतात अरे 10वी झालेल्या माणसाला मताचा अधिकार द्या. हे डिबेट वाचा, कॉन्स्टिट्युशनल डिबेट. ते म्हणतात बाबासाहेबांना, बाबासाहेब तुम्ही शिकल्या सवरलेला, अहो मताचा अधिकार किती मौलिक आहे, तुम्ही तो शिकल्या सवरलेल्या माणसाला दिला पाहिजे. अनाडी माणसाला, अनाडी स्त्रियांना काय कळतंय लोकशाहीचं. बाबासाहेब म्हणाले लोकशाहीमध्ये काय, लोकशाहीमध्ये लोक ठरवतील आपला प्रतिनिधी कसा असावा. तो अधिकार लोकांचा आहे, ते मत लोकांचं आहे. अरे ज्या लोकांची लोकशाही म्हणतो त्या लोकांनी ठरवून देताना काय करायचंय, तुम्ही कोण ठरवणार आहे. दुसरं मत आणलं म्हणे आमदार खासदार कमीत कमी 10वी शिकलेला तरी पाहिजे. किती पाहिजे, जर कोणाला आमदार खासदार मंत्री संत्री व्हायचं असेल तर म्हणे शिकलेला पाहिजे. बाबासाहेब म्हणाले अरे तुम्ही मला सांगू नका शिक्षणाचं महत्व, कारण बाबासाहेब वॉज हायली क्वालिफाईड पर्सन. त्या काळात बाबासाहेबांना इतका शिकलेला एकही व्यक्ती नव्हता. आणि ते लोक बाबासाहेबांना म्हणतात की आमदार खासदाराला शिक्षण ठेवा, त्याला एज्युकेशनल राईट ठेवा. तेव्हा पण बाबासाहेब म्हणतात तुम्ही मला सांगू नका शिक्षणाचं महत्व. लोकशाहीमध्ये लोक ठरवतील आम्हाला शिकलेला प्रतिनिधी पाहिजे की शिकलेला पाहिजे की अशिक्षित पाहिजे. दॅट इज प्युअर डेमोक्रेसी. विचार करा, हे अनपढ अनाडी लोक, आदिवासी लोक, आज आपण बघतो आदिवासी महिला सरपंच होतात. ते लोक गाडी घेऊन येतात, आपले गावातले लोक त्या बाईला आमच्या गावाकडे सांगतो
त्या बाईला सरपंच बाई आदिवासी काही लिहिता येत नाही, काष्टी पातळ घालते. तिला घेऊन येतात कारमध्ये, 10 लाखाची कार जाते तिला घ्यायला. ती येते आणि काय करते, सही करते आणि मग तिचा हिस्सा पाकिटमध्ये टाकून तिला देतात. ती घेते, सह्या करते आणि परत तिला कारमध्ये कुठे सोडतात, घरी सोडतात. लक्षात आलं? अतिशय बाबासाहेबांनी एक एक गोष्ट आपल्यासाठी इतकी एक आधी एक आर्टिकल सांगतो. आर्टिकल 13 तुमच्या लक्षात असलं पाहिजे. आर्टिकल 13 नुसार बाबासाहेबांनी काय केलं? बाबासाहेब म्हणतात की या देशामध्ये आजपासून जे काय कायदे, जे काय धर्मग्रंथ, जे काय पुस्तकं आहेत, ती पुस्तकं जर संविधानाच्या विरोधात असतील तर ते पुस्तकं मान्य करण्यात येणार नाही. आर्टिकल 13